तीन आणि चार या बेन दिन ह्या तीन चार तिथीला ह्या बाबाजीला लिहायला आणि खूप मोठा कार्यक्रम ह्या होईल आपला आरतीनो कार्यक्रम बाबाजीला ह्याच मुकामातला तेव्हा बाबजी खूप मोठी व्यवस्था करणारा आणि समाजला एकत्र लावणारा या बाबजीचं ये जो आतला ये जुनट आहे आतला एक चमडा बाबजी आतला आणि एखादं दहातला आपला जुनट आहे आतला 10वी नागझिरी मग इसे ये बहिणी ठिकाणी या गुलाम बाबा आणि दगुम आहे म्हणजे तिनं पहिले गुलाम बाबा भी आहे पोची जायला हा दगुम आहे भी हा पोची जायला तिनं यो भक्ती मार्ग लागेलो समाजातलो तेव्हा आपण काय ना पत्तो तो टाइमला पण ढाया गोठ काढत गुलाम बाबा बी हा येईल असं दगुमाय बी येईल इसडो यो समाज असं गुलाम बाबा आज एक इसबी गोठातली शांतामाजीना जो गाव स शांतामाजीना कोणता गाव पाच पिपरीला जे कार्यक्रम होणं अख्या हा गुलाम बाबा आतला आणि हा कार्यक्रम म्हणून तिना नंतर गुलाम बाबा डायरेक्ट आखी देणार का हा चालणं आम्ही मावचार मध्ये जाय राहणं सैसे तर हा 5 पिपरीला आखी तैसा निघणार आणि म्हणजे 20 दिनला ऐसे निरोप येणं हा 5 पिपरी मग का गुलाम बाबा कालदी शांत होई गेला तर ते गावाला असला भरसो न पटनो का कारण बाबा तहा पोचीला होता ना गुलाम बाबा तहा कार्यक्रम होईल आपलो आणि तहा ती फिरत ऐसा मावचार भाग में चालनो है ऐसा के निघना ने तुम किसका आकर काल दी शांत हो गया ऐसे इसे करें तो जो अकवाल ये लो ना तिला बांधी धरना के आणि जातर एक जन रंजनपुर जान देखी है वैसे आता रंजनपुर तहा की एक माणूस स्पेशल गया क्या देखवाला खरंच गुलाम बाबा शांत होना का आज खरंच हा गुलाम बाबा शांत होईल आतला आणि दफन विधी भी एक दिन आगलम हो जायले आपली आज पिता 5 पिपरी कार्यक्रम लेणार कोणातलं या जो महापुरुषात इसना ही पद्धती तो समय इसनो चाल लागो आणि ह्याती भी रंजनपूरली जवानी करता स्वतः गुलाम बाबा ह्या येलातला आणि ये भी तालुक पोचीन तैवान जागा ये ना बट ते वेगवेगळं हो जाता क्या आणि तहा जाने देखते आके तो स्टेज पर गुलाम बाबा तहा देखा था क्या बटन नागजी वाला भी तो बाबजी से आखता है का अरे ये बाबजी तो तहा अतला हमला आपला लेवाल येणार ये जाता आणि ताच गुलाम बाबा अतला इसे एक या जो महापुरुष ही पद्धती या समाजला एकत्र करणं आपला बठसला एकत्र करणं आणि आपला काय तरू समाज में एक स्थान देवानी करता आपण भटकतो समाजातलो आपला काय ती मार्गच ना आपला मालूम आतलो कारण आपण समाज में आदिवासी आपण यो समाज में कोणतोच भगवान ना अवतार न होईल आतलो आणि कोनो अवतार ना आतलो का जेणेकरून यो समाजला काय तर कोण तारीली इसडी बी आशा ना आतली आणि इसरो टाइमला या महापुरुषासना अवतार म्हणलो आणि या बटसला आखा भागम जायने आखो समाज जागृत करना हो तर बाबाच करना बटसला समाज जागृत आणि प्रत्येक ठिकाणी जायने समाजला जागृत करता हो या महापुरुष करणार आज भी आपू एवढा मोठा समाज है एकत्र होत बटाच काय बटा एकत्र होईना आज तिनं नाव लिहिलं नाहात आणि यो समाज जागृत होणं इवी तिनं देन सर कारण तो आखी गायलो ये जीवन उद्धार करीस आहे ये जीवन उद्धार करवाना कार्य है ये आणि ते खरोखर आपण उद्धार करणं म्हणून आपण आज विचार करील न दिसला तर काही वर्ष पाळा पिढी खपी गए होत तुम्ही विचार करा हजारो वर्ष निघी गया पण आदिवासी शब्दच ना आतलो आणि आपला शुद्धीच ना आतले कोण लावणारो बाहेर ती मग ती काढणारोच पहिलं तर शिल्लक ना आतलो काही वर्ष हा राजा महाराजा राजा रजवाडसना संस्थानिकसना राज्य चालला का आणि ही प्रजा म्हणजे काहीच ना तिसनी आगलं हुकुमशाही चाल लागी इसरो तो समय आतलो
અને તો સમયમાં તો આંકનારો કિસે બોલનો હોય राजा रजवाड़ा बटा खालसा हो जाना रहा ब्रिटिश ला आंकनो तो ब्रिटिश सरकार अभी तुम्हारी मांगनी कर चुकी है, अभी कलंक लगाए देश छोड़ के चले जाओ. इसला आंकणारा कोणता महापुरुष है आणि कोणी हिम्मत आती तो टाइमला इसला बोलवाना. पण या जो कुदरती अवतार है आपका कई वर्ष हो गया देखा तुम अपने समय में कोनो न अवतार बठा जे भी अवतार होना हुई राम होना कृष्ण हो जे भी अवतार होना महाभारत तीत रामायण तीत जे भी काय घडना हुई ये बठा अपने हरी काही संबंध ना तिसना अवतार जिन तीन समाज में जो तो अवतार्यानो जे ते देवी देवता नो अवतार्यानो आणि त्या ती समाजला उचलली आहे ना आदिवासी समाजला एक भी ना कोणतो संत महासंत कोणच जन्मले ना येना तर फक्त बाबाना अवतार येना आणि तवा अपवाद गोठेकर येणार इसळा महापुरुषना यहा तो अवतार हो जायलो आपलो आणि त्या आपला बटकसला एक जागा लावणं होईना तर आपण का भटकता फिरता अब कहा मालूम आतला का नागजिरी करता असेल तुम्हाला भी का मालूम आतला रंजनपूर काय भानगड आणि एवढा मोठा कार्य जो उभा करना जो का आपला सतीपती आरती ही आरती है ईश्वरीय आरती शाखेला बाबाजी ईश्वरी भगवान ने जागती जाही तुमने करता ये आरती ली अनुसार आणि ही करता है जा तुम ईश्वरीय आरती पूजन सती ईश्वर बाबा आकुला का तीनों भी काय ना काय उद्देश हुई तीनों ही आरती सतीपति ने आरती करवा मागे यो धर्म स्थापन करवा मागे या बठा तिना जो एक ईश्वर है या सृष्टीवर अति पाप झाल्यामुळे आप ईश्वरास त्याचा वीट आला आहे आणि म्हणून भूभार हलका करण्यासाठी आप गुलाम ने अवतार धारण केला आहे. यो शब्द ही सृष्टी पर अति पाप हो जायलो आपलं म्हणून मला यहाँ यो पढ़नायचं तो स्वतः का इसला महापुरुषना अवतार यहाँ येलातला आज देखा तोच मार्ग पर तो मार्ग जाओ बाबाजी सुद्धा यहाँ ये गया ये बाबाजीनी तारीख से आज तिने आठवण आज म्हणून आपण यह भी कार्यक्रम ले यहाँ जब बाबाजी है ना या 2 तिथी 3 तिथीला या त्या कार्यक्रम सर बाबाजी जवळ या बाबाजी ना जे काय समय आतलो देखा गुलाम बाबानं समय आतलो गुलाम बाबो तो समयला सालदारी करणं ज्यावी काय गाय चारावणं होय सालदारी करणं होय ज्या होय तर तिनं समय प्रमाणे तो तिनं काम करणं आणि तिनं नंतर रामनाथजी बाबा हद्दपार गोळीबार तिनं भी समय आतलो ना तो समय प्रमाणे तिनं काम करणं मध्ये जो काय गॅप पडलो थोडंफार पण तो जाऊ लोकी दगुमाय पण ही कार्यानी जबाबदारी आतली जाऊ लोकी दगुमाय तो समय पातला या बाबाजी देव बाबा जात्रा होण्यानंतर दगुमाय पण बडो कारभार आतलो आणि त्या जो पिरियड आतलो तो पिरियड में बाबाजी शाखा मला यो जो पिरियड आतलो 10-12 सालनो तो 10-12 सालनो पिरियड में मला जो गुलाम बाबा करी गया जो नायना बाबा करी गया ये जे काय तिसना जो काय करवानातला सालदारी करवानातला किंवा हा जो काय तिसनं समय प्रमाणे या पुरुष तिसनं समय प्रमाणे काम लिहिली आहे आणि तिसनं काम पूरा करवानी करता त्या ती पद्धती वागायला तिसे करी बाबाजीना सुद्धा 10 साल लोगी तिना सालदारकी करवानी आतली आणि स्लो पिरियड में सालदारकी करना काय बठी कमू पण तिने एकच ध्यान ठेवला की देव बाबानी याद करवा हम लोग बटसला आकू लागांता तहा जी भी काय घटना हुई न होनी का ता आकू लागा आम्ही काय करसा तुम कोण आके हम ऊपर लोगी जासूत हम ती तहा लोगी जासूत बाबाजी आकू लागता ना देव बाबाला याद करा तिना शिवाय यहाँ काहीच ना का हवाई रंजनपूर में तुमला जर मायला सुद्धा आकू लागा ना मायला आकू लागा समाजला काय आकू एक दावरा खड़ा वान सका इसे मायला आकू लागा माय आखी देखायला लागा हमला आणि नरभाव बाबाजी जर कधी करता येते कधी देवजे ना आपला काय समजे ती म्हैस पण ही आरती में आतली ताकद सर तर सतीपती में भगवानला हा उतारी शकत आतली ताकद सतीपतीनी आरती में ये बाबाजी
मायला देखाडू लागा. आणि खरोखर जेव्हा बाबाजी एक काम जेव्हा सुरुवात करना तहा यहाँ जाव लागा रखवाई करवाला तो पिरियड तिनो आता तिला करवानातला ही जो सालदारकी करवानी यातली तिना नंतर पहिलं तर ते गावडं बी चारणार बाबाजी खूप मुक्त 15-16 गावडा आतला होता चारवाना तिना नंतर पण तिने ध्यान आतली बाबाजीनी जी ध्यान आतली ना ती आम्ही जिसे असं ना तिसच असं ती तो बी तिसच आतली हम तो पिरियड देखील बाबाजीला बाबाजी जो काय आम्ही देवबाबानं सिंहासन ना तिने समोर बाबाजी एवढं शिवू लागा बिगर सातारीनं शिवू लागा आणि नुसता आढारो करीत राहू लागा बाबाजीने अंक कपड्यानं राहू लागा आतला म्हणजे खूप मेहनत करू पडणे बाबाजीला भगवानला प्रसन्न करवानी करता देवबाबाला समोर देखवानी करता तिने एक झलक देखवानी करता बाबाजीला आतली कष्ट सहन कर पडणं तर जेव्हा कांप बाबाजी जवळ जावं लागा सालदारकीला एकदा काय म्हणला जुशेर आतली जुशेर खानप टाकली आतली देशेकरी बाबाजी जावं लागा अर्धी वाटाची फिरी येणार परत आऊत तर तहान निघी गेला हा जुशेर घरीच राह येणं आणि जुशेर या खानपातला बाबाजीनं घरम येणार आणि अख्खं घरम देखता फिरता क्या जुशेर का थवणं आहे जुशेर का थवणं आहे ईश्वर माय बाहेर निघणार माय कारण काय होणार किस परत ये लागली हा जुशेर इसराय गेलो असं का ठेवली काय ना हा अर्धी वाटली परत येणार तर माय आका आणि काय तुमने खानपा तर जुशेर ठेवली तो ऐसे देखना बाबाजी ते जुशेर हात हातभातले ठेवली म्हणजे देखा तिसनं लक्ष तिसनं भगवान पण लक्ष आतला तिना देव बाबा पण लक्ष आतला ईश्वर ईश्वरी भक्ती आपली बाबाजीने कहा तो भाग मग गाय चारवाना काम कर लागा एक गाव तर गाय लेन येऊ लागा तो भाग मध्ये बाबाजी घर तैवान जागे येणार तैवान जागे येण्याची एक ते समोरनं बंगला वाला ते डायरेक्ट एक जण बाबाजीला का डोबळा बाजाराने आवजो हा ऐसे म्हणजे डोबळा बाजाराला यायचे हो कालदी हो ऐसे आता बाबाजी आम्ही आपला जर कधी तिशा आकावसा तर आपण एक कान फाट्याव ना तिथे हो आपला कसली जागा आहे बाबा पण ते देखा तिसनी विचार ते डायरेक्ट बाबाजी हा ईश्वर शब्द वापरणार हा यही डोबळ बाजारवाला पण मला रोख पैसा लागेल हा ऐसे ऐसे बोलणार तेव्हा विसरू जीवाना ऐकलं ए ते महाराजनं छोकरं येणार देवबाबांना पोरी हाणता म्हणजे आतलं म्हणजे कठीण हाल आतलो बाबाजीनं तर लुगडा गुंडायला राहू लागा आणि अंक कपडं नाही ना काय नाही ती अवस्था मग बाबाजीला त्या वर्ष काढू पड लागा कतलातून वर्ष काढणार बाबाजी 10 साल काढणार ना तो पिरियड मध्ये 1 साल ते बिगर कपडाच घातला होता बाबाजीनं तो पिरियड मग कोण बाबाजीनं काय अपमान करता होई पण देखा तिनं विचार जुरूक न रग मुंडकाम तिने जराक ना विचार बदलना तिला फक्त नजर आतली तर मला एक गाव तिला देखवान सर भगवानला एक गाव देखवान सर देवबाबाला एक गाव देखवान सर मला आपली तिने मन विचार राहू लागा आणि देखा तिने एकच झलक जर कधी दिखा जाए भगवान जर कधी तिला एकच झलक भी देखा जाए तो तिला ये पैसा टक्का जाग धन दौलत ही बट्टा फेका तिने अगलम काहीच ना आपण जो मेहनत करत ना आपण गाडीवर ट्रॅक्टर फटफट्यो ही वस्तू लेवाला जाग एक मजा मारवा साधन्य करता आपण आपली मेहनत करून भगवान ने एखादी मागं पडून आपण तर एकच गोट टाकू जरा मनगम देखजे म्हणजे काय देखजे मला आवड पाघाडी द्यायचे न मला मन पोरेसला सुखी कर द्यायचे ही सुखनी मागणी आपण करू पण भगवानला देखवानी मागणी आपण कोई दिन न करता आरती करू बठाच काय करू पण तिने देखवानी आज लोगी आपली इच्छा ना पूर्ण आणि तो भी आपला देखाडू ना कारण आपला जा लागेल ना तो देईल ना आपला तुम्हाला ईद पटन ली जावा फिरी आणि तिने पाहिलं काय होईल ना
अपना घरस में संस्कार बिगड़ी जाले, अपने पूरे सोरेस में संस्कार बिगड़ी गया। बड़ा कुटुंब व्यस्त होला, आपण मजा खाय ना आपला ऐसे वाट जा लागत खाय ना आपको आपण काय ना खा रहता अपने घर में जा लागे ती वस्तू से इसे आपला वाटा पण अपना खूप बट्टसी मोठी चुकी हुई, बट्टसी मोठा मोठी चुकी हुई तर आपल्या खरोखर तिनं नाव आपू लेताच ना हरकत आपल्याला हरकत ना खूप बी करता होय तर आरतीन जागा उभे तिने पाग पडून पण इसे बी विचार थवू जोईजे का वो खरंच देव बाबा आणि बाबाजी जे बी काय आपला मार्ग देखाडणार खरोखर आम्हाला कव कठीण कधी एक नजर भी जर कधी एक पल एक क्षण भर भी देखाई जाए तर आयुष्य सुधरी जाए कधी इसली परिस्थिती पण हा बी तुमने झाली सर हा बी काय मला बी काय ते देखो आणि आतली येणं मी काय तिला देखी काढी शिस बट हारीस तापू कारण म्हणा हवी सकाळी उठलो मला बी ती खेतीवाडीत देखाय तो गाडीवर देखात बट काय इसळाच उपाधी साहेबी तुमने हारीच याबद्दल काय ना इसे करीन एकदा आम्ही ती 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 जी वस्तू ह जिला ती वस्तू भेटी गई आज बाबाजीला बाबाजी जाबी काय करना पण तिला एक क्षण भरी काय ना होय पण देव बाबांना दर्शन होई गया तिला आणि देव बाबांना दर्शन होई गया तर हाती देखा यो समाज जो ये नो रंजनपूर आपू कतला प्रत्येक गावागाव देखा नागगिरीन समाज कतलो आपू येना प्रत्येक शिंदा कोयदा कोणता बी गावा का आपण पोटस पण मोजा यातलो समाज से पण जेव्हा दिवाळी शिवरात्री येई ना तेव्हा देखा तुम कळलेस मग समाज करा समाज आणि तो समाजला कोण वैक हाय ना वैयक्तो आणि कोणाला वैयकता इसे तो समाज तो भगवानी जागती येलो समाज देव बाबा यो समाजला मांगळवानी करता वहारवानी करता देव बाबा कागदी फुलं लागा गल्ली धरी कागदसनं फुलं तो ये फुलं का ठेवू लागे तो कागदसनं फुलं कागदा का बनवता के काटकस में खोसी देता के वाट धरी बनावं लागायचे तो टाइमला बनावं लागा तिसे देव बाबा तिने स्वागत कर लागा वाटदरी येवाने म्हणून बाबाजी या कागदी फुलं तर निंगी येणं बट्टच ते पहिला झाड लगाना बाबाजी तर ही झाड लगाना आणि समाजने स्वागत नाही करता कहा रंजनपूरला बगीचो बनाव देणार बगीचा भाकर खावायला लागा तुला महापुरुष आपला कहा भेटणार आहात ही पद्धती समाजला ते त्या महापुरुषली चालना रंजनपूरला आज देखा आपण गर्दी भी देखो यो जो दिवाळी शिवरात्री नो पीरियड से देखा यो समाज भगवान जागती है ती एक क्षण भर तिसला भगवान जुरुक तिसना दर्शन हो गया हम तब काय बाबाजीला काम सालदारी कर लगा तो कोपरी कान लेवाती हुई का वारो कोपरी भी ली शकू लागा कपड़ा ली शकू लागा पण इनो बठो त्याग कर टाकी देना ते ऐसे बठो त्याग कर देना इस भगवान ना जो दर्शन करवान रहे तिसला खरोखर जर कधी देव बाबा देखवाना आतला तिला आणि खरंच देव बाबा देखनाला माय आणि बाबाजी जागा जागा शिविला आतलं देव बाबान फोटो समोर ठेवलो आतलो आणि देव बाबा अक्षरशः फोटामती बोलू लागा मायला उठाडता तर बोलवाना बंद कर द्यायला पिछलो भी पीरियड सर तुम एका दिन बाबाजी ने बसा तो बाबाजी ने हरी ती गोट काढ देख द्या एखादा पोटसला कधी मालूम ना असं तिसरं गोट इसे भी हो जायला इसे करी आम्ही देव बाबांना तो खूप मोठे मोठे गोठे होत कोणती गोठ काढा काय करा इसे भी तिनं काम स रंजनपूरना आज एक आशा को हमो तो भाग में बठी कम फिरत तुमला भी हा विचारणा होती हुई कदाचित आम्ही जो जनगणना ये रणनीतीबद्दल तर जे भी काय जनगणना तुमला विचारवाली ही का तुम काय लिखसा कोणतो धर्म नाव लिखसा तर आदिवासी यो शब्द बट्टस ते आगलम टाक जा आदिवासी यो शब्द बट्टस ते आगलम टाक जा आणि मूळ धर्म लिख जा न फिरी तुमने हिसाब ते लिखा पण आदिवासी शब्द टाकवा शिवाय रसाना कारण
हिंदू कोड आपला लागू पडावना हा आपला फक्त आदिवासीनो स्पेशल मागणी होईल आणि सर आणि आदिवासी कोडच जाहीर होणार हो इस बट्टी कम मागणी चालू हो जाए थोड़ा दिन थी जे काही ये हिंदू मुसलमान इतर धर्म इसनो जो काय भानगड चालू ह इसमती एखादा आपला स्पेशल कोड मिळू शक म्हणून आदिवासी लिखवाना इसरासाना आतलाच बोलू आणि थांबू आपकी ओके कर ओके कर. हा